गेल्या काही दिवसांपासून कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक, वानवडी, हडपसर या भागातील अपघातग्रस्त अथवा आत्महत्याग्रस्त किंवा इतर कारणांमुळे पोस्टमार्टम करावया लागणाऱ्या मृतांचे शवविच्छेदन ससून हॉस्पिटल येथे न करता ते मिलिटरीच्या कमांड हॉस्पिटलमध्ये करावे लागत आहे। कमांड हॉस्पिटलमध्ये सायंकाळी 7 नंतर पोस्टमार्टम करत नाहीत, त्यामुळे मृत पावलेल्या व्यक्तीचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे खूपच हाल होत आहेत। रात्रभर ताटकळत उभे राहावं लागतंय। त्याकरिता पुन्हा पहिल्याप्रमाणेच या भागातील मृत व्यक्तींचे शवविच्छेदन ससून हॉस्पिटल येथेच करावे, कारण ससून हॉस्पिटलमध्ये 24 तास शवविच्छेदनाची सुविधा उपलब्ध आहे। त्यामुळे वरील भागातील शवविच्छेदनाची सुविधा पूर्ववत करावी, यासाठी आज मुख्य आरोग्य प्रमुख पुणे मनपा यांना निवेदन देण्यात आले। अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाराष्ट्र राज्य संघटक आणि माजी नगरसेवकांच्या वतीने देण्यात आला आहे। नमस्कार, आपण पाहताय सिंहगड महाराष्ट्र न्यूज। पुणे शहरात गेल्या काही दिवसापासून हडपसर विभाग, त्यानंतर कात्रज, कोंढवा बुद्रुक आणि वानवडी या ठिकाणच्या नागरिकांना नाहक काही त्रास सहन करावा लागतोय। मृत्यू झाल्यानंतर ससून हॉस्पिटलला नेहमीप्रमाणे शवविच्छेदनासाठी बॉडी घेऊन गेली जाते, पण त्यानंतर शासनाने काही GR काढल्यानंतर ती बॉडी कमांड हॉस्पिटल या ठिकाणी पाठवायची असं ठरवलं आणि त्या ठिकाणी बॉडी ही 12 तास ठेवली जाते। रात्री त्या ठिकाणी शवविच्छेदन होत नाही। त्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते वसंत तात्या मोरे आपल्या सोबत आहेत। आपण त्यांचंही मत जाणून घेऊया। तात्या, काय सांगाल, काय प्रॉब्लेम जो झालेला आहे हॉस्पिटल संदर्भातला? तुम्ही काही 2 दिवसा अगोदर तो प्रॉब्लेम पाहिलेला आहे कोंढवा भागातला, तर काय सांगाल त्याचं? याच्यामध्ये कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक, हडपसर आणि वानवडी ह्या 4 भागामध्ये जर पोलीस केस सारखा विषय झाला, त्याच्यामध्ये जर पोस्टमार्टम करण्याची वेळ आली संबंधित मयतावरती, तर पूर्वी तो मयत त्या भागातील ससून हॉस्पिटलला जायचा पोस्टमार्टम करण्याकरता। पण आता काही दिवसानंतर अशी परिस्थिती झाली की या 4 भागांमधून जो माणूस मयत होतो आणि त्याचं जर पोस्टमार्टम करायचं असेल तर त्याला कमांड हॉस्पिटलला न्यावं लागतं आणि कमांड हॉस्पिटल हे मिलिटरीच्या अंडर चालतं। त्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड शिस्त आहे। संध्याकाळी 7-8 नंतर त्या ठिकाणी एकही पोस्टमार्टम होत नाही, जे की ससून हॉस्पिटलमध्ये 24 तास पोस्टमार्टम चालतं। आणि त्यामुळं ह्या 4 भागातल्या नागरिकांना ह्या विषयाचा इतका गंभीर त्रास होतोय की संध्याकाळी 8 नंतर माहीतच झाला एखादा तर तो बॉडी ताब्यात पोस्टमार्टम करून ताब्यात मिळायला जवळजवळ 23-24 तास लागतात। आणि मग त्यामुळे एकतर ती बॉडीचं अवहेलना होते, शिवाय त्या नातेवाईक जे असतात त्याचे मृताचे, त्या नातेवाईकांना सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास होतो। नातेवाईकांना घरी जाता येत नाही, ते तासन तास त्या हॉस्पिटलमध्ये ताटकळून राहतात। परवा दिवशीच आपल्या इथं कोंढव्यामध्ये एका तरुणाने आत्महत्या केली आणि त्या तरुणाने आत्महत्या केली संध्याकाळच्या वेळेत आणि त्याचा मयत झाला 24 तासानंतर। म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ज्या पुणे महानगरपालिकेचे आरोग्य प्रमुख आहेत बोराडे मॅडम, त्यांना आम्ही एक पत्र दिले की जो पूर्वी जसा नियम होता त्याच नियमाप्रमाणे तिथंच ससून हॉस्पिटलमध्येच या लोकांच्या पोस्टमार्टम झालं पाहिजे, कारण तिथं कमांड हॉस्पिटलला गेल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात। तर त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं काही यश आला नाही, परंतु आम्ही चौकशी केली ससून हॉस्पिटलमध्ये, तर त्याच्यामध्ये अशी माहिती आमच्या समोर येते की राज्य सरकारने काहीतरी GR काढलेला आहे आणि राज्य सरकारच्या GR वरून हा सगळा उद्योग चालू आहे। तर मला असं वाटतं की जर ससून हॉस्पिटल ऑलरेडी 24/7 आहे, 24 तास जर ससून हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन होतं, तर मग इकडं करण्याचा आग्रह का कमांड हॉस्पिटलमध्ये? दोन्ही पर्याय ठेवा ना तुम्ही, कमांड हॉस्पिटल पण ठेवा, संध्याकाळची वेळ झालं तर त्याच लोकांना तुम्ही ससून हॉस्पिटल प्रोव्हाइड करा, पण एकाच ठिकाणी करायला पाहिजे असं नको आहे। त्यामुळे आम्ही ती मागणी केली आहे। मला वाटतं की त्या मागणीचा विचार 100% करावाच लागेल, अन्यथा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही आंदोलन करणार आहोत.